बेताची आर्थिक परिस्थिती, सामाजिक आर्थिक मागासलेपण, शिक्षणाच्या कमी संधी आणि या सगळ्या अडचणींवर मात करत महाराष्ट्रातल्या 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय। बघूया। मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळाचा हा मुलगा बिरदेव डोणे तो आता चक्क IPS झालाय। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यानं घवघवीत यश मिळवलंय। केवळ धनगर समाजातला बिरदेव डोणेच नाही तर यवतमाळच्या रिक्षा चालकाची मुलगी अदिबा अनम, नक्षलग्रस्त गोंदियातील सचिन बिसेन यांचीही कहाणी अशीच प्रेरणादायी आहे। त्यांनी UPSC परीक्षेत मिळवलेलं यश पाहून तुमची बोटं आश्चर्यानं तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत। अदिबा अनम ऑल इंडिया रँक 142, बिरदेव डोणे ऑल इंडिया रँक 551, सचिन बिसेन ऑल इंडिया रँक 688। या तिघांचा प्रवास हा जितका खडतर होता तितकाच तो प्रेरणादायी सुद्धा। एक एक करून हा प्रवास समजून घेऊ। बिरदेव हा मेंढपाळ परिवारातील मुलगा। घरची आर्थिक परिस्थिती बेताची। 10वीला 96% तर 12वीला 89% मिळवले। महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली। इंग्रजी भाषेची समज कमी असल्यानं अडचणींचा सामना करावा लागला। निकाल लागला त्यावेळी सुद्धा बिरू मेंढर चारत होता। UPSC परीक्षेत संपूर्ण देशभरातून 551वा क्रमांक त्यानं मिळवला। प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो। सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा। आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते, कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे। कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे। वी आर सिमिलरली सिच्युएटेड। सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल। अदिबा अनम ही यवतमाळमधील ऑटो रिक्षा चालक अशफाक शाज यांची कन्या। घरची परिस्थिती बेताची। या परिस्थितीवर मात करत तिनं शिक्षण पूर्ण केलं। UPSC परीक्षेत संपूर्ण देशभरातून 142वा क्रमांक तिनं मिळवला। महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला IAS बनली। मेरी ये जो पूरी जर्नी रही है उसमें बहुत सारे उतार चढ़ाव रहे हैं, लेकिन जो है मेरी फैमिली का सपोर्ट बहुत ज़्यादा इसमें रहा है, स्पेशली मेरे पेरेंट्स का। मैं फाइनेंशियली थोड़े हम्बल बैकग्राउंड से बिलोंग करती हूँ। मेरे पापा जो है वो ऑटो रिक्शा ड्राइवर है, लेकिन फिर भी उन्होंने कभी मुझे ये एहसास नहीं होने दिया कि हमारे पास रिसोर्सेज की कमी है। उन्होंने हमेशा मुझे सपोर्ट किया है। आपके पास फेलियर्स आएंगे, बहुत सारे आएंगे, लेकिन आपको उन फेलियर्स से सीखना है कि आपकी गलती कहाँ हो रही है और आगे बढ़ना है। सचिन बिसेन हा गोंदियाच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक। शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध नसलेल्या सालेकसा भागातील हा रहिवासी। केवळ शहरात राहूनच UPSC पास करता येते हा गैरसमज मोडण्याची त्याच्यामध्ये जिद्द होती। अभ्यासाबरोबरच त्याला क्रिकेटची ही आवड। तर UPSC परीक्षेमध्ये संपूर्ण देशभरातून 688वा क्रमांक त्यानं मिळवला। मैं कहूँगा कि शॉर्ट टर्म जो प्लेजर्स है उनका मैंने सेक्रीफाइस किया है, जिसके वजह से लॉन्ग टर्म सक्सेस मिलती है। तो जो छोटी छोटी चीज़ें होती है जैसे क्रिकेट मैच नहीं देखना, अब ये शॉर्ट टर्म प्लेजर है क्रिकेट मैच, इसको न देख के हम पढ़ाई करें तो इससे ज़्यादा फ़ायदा है। तो इस तरह की छोटी चीज़ों को मैंने सेक्रीफाइस किया है। और परिवार का कैसे सपोर्ट रहा, जब फैमिली में आपका मम्मी पापा का कैसे सपोर्ट रहा? नहीं, सपोर्ट बहुत अच्छा रहा है और मुझे बताया गया कि सिर्फ UPSC की तैयारी करें और कभी मेरे ऊपर वो प्रेशर नहीं रहा कि कुछ और करना है इसके अलावा। तो ये बहुत अच्छा सपोर्ट मुझे लगा। या तिघांनी संपादित केलेलं हे यश त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी आणि आपणा सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे। पण या तिघांचं यश हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या, परिस्थिती बेताची असणाऱ्या आणि पिढ्यानपिढ्यांचे पाश तोडून आईबापाची मान उंचावू इच्छिणाऱ्या हजारो मुलांसाठी प्रेरणादायी सुद्धा आहे। शेखर पाटील, दीपक शर्मा आणि आशिष अग्रवाल सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।